नमस्कार। बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे। गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सर्व विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली। या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे। तर जाणून घेऊया काय हे संपूर्ण प्रकरण। ही घटना रविलंगनच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे। राम स्वरूप राय यांची पत्नी 45 वर्षीय रमादेवी 17 मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या। कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही। दरम्यान त्यानंतर 26 मे रोजी सरायू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमादेवीशी जुळत होती। कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमादेवीचा असल्याचा संशय व्यक्त केला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे पोस्टमॉर्टम करून तो कुटुंबाला सोपवण्यात आला। संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्याच्या उपस्थित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर 11 जून रोजी रमादेवींचा श्राद्धविधीही पार पडला। कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती, पण त्यानंतर लगेच काल सकाळी अचानक रमादेवी आपल्या घरी परतल्या। त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले। ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, मृत महिला जिवंत कशी असू शकते? इतक्या दिवस महिला कुठे होती? स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमादेवी मानसिकदृष्ट्या आजारी असून कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या। काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या। या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही। नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्या सारखाच असल्याचे कुटुंबियाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले होते। कुटुंबियाने सांगितले की नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते। आता रमादेवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे। आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती। दरम्यान ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला होता का? आणखी काही? पोलीस आता या प्रश्नाची उत्तरे शोधत आहे। अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।